माझ्या दुकानामध्ये मी एकदा जेवायला निघालो होतो घरी. त्यावेळेस मी निघालो 1-2 वाजता ऊन होतं, तर 2 गाड्या आमच्या दुकानासमोर लागल्या आणि त्या मुंबईच्या होत्या. त्यात 2-3 फॅमिली उतरल्या, 3-4 लेडीज होत्या, 3-4 जेंट्स. आणि ते दुकानामध्ये गेले. आता मी पाहिलं की हे काहीतरी वेगळे आहेत. मी थांबलो थोड्या वेळ आणि मग मी माझ्या पीआरओला विचारलं काय झालं. तर त्यांनी सांगितलं सर ते टॉयलेट यूज करायचं म्हणतायत. तर मी त्यांना नाही सांगितलं. अर्थात सोन्याचं दुकान होतं म्हणून सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्याच्या नियमानुसार त्यांनी सांगितलं. मी त्यांना म्हटलं यूज करू दे त्यांना, कारण फॅमिली बरोबर होती, अडचणी होत्या. मग मी निघून गेलो आणि ते गेले असतील काय. मी 4 वाजता परत आलो. कस्टमर तिथेच होतं दुकानात. अच्छा. आणि एक जण वरती जाऊन टॉयलेट यूज करून येत होतं. तोपर्यंत बाकीच्या लेडीज फिरत होत्या. ओके. पूर्ण दुकान त्यावेळेस त्यांनी फिरलं आणि 6:30ला जे त्या गेल्या तेव्हा 6.5 लाखाचा बिझनेस झाला होता माझा. तो ऑपॉर्च्युनिटी टॉयलेटमध्ये. तर सांगायचा मुद्दा आहे की तुम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी क्लिक घेतली पाहिजे. तुम्ही जर ती ऑपॉर्च्युनिटी मध्ये नाही घेतली तर दुसरा कोणतरी घेणार आहे. अगदी. आणि त्याच्यानंतर सुद्धा ते कस्टमर आजही माझ्याकडे येते आणि दरवेळेस शिर्डीला जाताना माझ्याकडे खरेदी करते. तुम्हाला ते डोळे उघडे ठेवून बघायला लागणार आहे. तुमची संकुचित वृत्ती. आज टॉयलेट ही फार महत्वाची गोष्ट आहे, खास करून लेडीजसाठी, जी गव्हर्नमेंटने पण अप्रूव्ह केली आहे. ही ती फॅसिलिटी दिली पाहिजे मानवी दृष्टिकोनातनं. आणि व्यवसाय हा नंतरचा भाग. व्यवसाय त्याच्या मागे आला हा माझा फॉर्च्युनेट. परंतु थोडीशी आपण विचार करून हा केला तर तुम्हाला कुठेतरी ही भावना ठेवायला पाहिजे की बा याच्यात प्रत्येकाच्यात व्यवसाय नाही, पण